प्राइम टाइमच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाची बातमी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याचा आता आणखी एक टीजर शिवसेनेने जारी केलेला आहे। हा टीजर नेमका कसा आहे? एकनाथ शिंदे उद्यापासून 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जात आहेत। एकनाथ शिंदेंच्या या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। अयोध्या दौऱ्यासाठी ठाणे आणि नाशिकमधून शिवसैनिकांच्या ट्रेन्स रवाना झालेल्या आहेत। ठाण्यातनं एकनाथ शिंदेंनी अयोध्या स्पेशल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला। ढोल ताशांच्या गजरात नाचत गात शिवसैनिक आनंदोत्सव साजरा करत अयोध्येला निघाले। अयोध्येमध्ये शिवसैनिकांसाठी अयोध्येतल्या सगळ्या हॉटेल्स आणि धर्मशाळा बुक करण्यात आलेल्या आहेत। आता दौऱ्याची धास्ती घेतली किंवा नाही मी हे म्हणणार नाही, परंतु मी सगळ्यांना कामाला लावलेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। सगळे आता घरात बसायचे ते रस्त्यावर येऊ लागलेत, फिरू लागलेत, ही चांगली बाब आहे। चांगलं आहे म्हणजे आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घ्यायला ललायित झालेले आहेत। चांगलं आहे। आणि अयोध्या हा प्रभू रामचंद्रांची जी पावनभूमी आहे ती आमच्यासाठी फारच श्रद्धेचा विषय आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात येते। लखनौ विमानतळापासून ते अयोध्या नगरीपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागताचे बॅनर झळकतायत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 9 तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतील। मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच अयोध्येत येत असल्यानं या दौऱ्याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत आणि याच संदर्भात थेट अयोध्या नगरीतनं आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येमध्ये जाणार आहेत। उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथील जे राम मंदिर आहे राम मंदिरामध्ये जाणार आहेत आणि त्याकरता ही संपूर्ण तयारी जी आहे ती सुरू आहे। ठिकठिकाणी जर पाहिले तर मोठमोठे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। रस्त्यांच्या बाजूला जे आहेत तिकडे देखील बॅनर लावले गेलेले आहेत। जवळपास इथं 150 किलोमीटरपर्यंत ही संपूर्ण बॅनरबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत वारंवार। आणि इथे जी तयारी सुरू आहे या तयारीमध्ये सर्वात मोठा जर रोल कोणाचा असेल तर शिवसेनेसोबतच भाजपच्या लोकांना देखील आहेत। सर्व इथलं मॅनेजमेंट जे आहे कशा पद्धतीने केलं जावं किंवा काय नेमकं हायलाईट करावं या सगळ्या गोष्टी करता इथले भाजपचे आणि शिवसैनिक जे आहेत हे दोन्ही मिळून या सगळ्या अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण निर्मिती करतायत। या 85 हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थांबणार आहेत। इथं पत्रकार परिषद देखील त्यांची आहे 9 तारखेला। दर्शन झाल्यानंतर या हॉटेलला देखील आता पूर्णपणे याच्यात तुम्ही पाहिलं तर ठिकठिकाणी बॅनर लावले गेलेले आहेत आणि त्यामध्ये सर्वच शिवसेना असेल भाजप असेल या अनेकांचे या सगळ्या जे बॅनर आहेत त्या बॅनरवरती फोटो लावले गेलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अयोध्या नगरीमध्ये स्वागत अशा पद्धतीने पूर्णपणे वातावरण निर्मिती जी आहे ती आता अयोध्येमध्ये करण्यात आलेली आहे आणि पुढील 3 दिवस हे संपूर्ण जे अयोध्या आहे तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक जे शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाईक रॅली काढणार आहेत, कार रॅली आहे। त्याचबरोबरीनं शरीव नदी जी आहे त्या ठिकाणी देखील तिथं आरती करणार आहे। म्हणजे पूर्णतः या संपूर्ण अयोध्या परिसर जो आहे यामध्ये शिवसेना यांनी पूर्णतः वातावरण निर्मिती तयार केलेली आहे। बुलेटिन जर्नलिस्ट विनायक दळवीचा अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, अयोध्या। आधी हनुमान चालीसा आणि आता थेट मुख्यमंत्र्यांसोबत अयोध्या दौरा। या न त्या कारणानं राणा दाम्पत्य नेहमी चर्चेत असतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत भाजपचे संकटमोचक तर जाणार आहेतच, पण आता राणा दाम्पत्यानं सुद्धा अयोध्या वारीचं आपलं तिकीट बुक केलंय।
कारण राणा दाम्पत्य हनुमानगढीला जाऊन तिथली माती घेऊन मतदारसंघात परतणार आहे। हनुमानगढीतनं आणलेल्या मातीचा वापर हनुमान मंदिराच्या निर्माणासाठी करण्यात येणार असल्याचं समोर आलेलं आहे। यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजप आणि भाजप समर्थक नेत्यांचं कवच कुंडल मिळतंय का अशी चर्चा आता रंगतीये। नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये फार मोठी हनुमानची मूर्तीची स्थापना होणार आहे आणि त्याकरता हनुमान गडीवरची माती त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नवनीत राणा आणि राणा दाम्पत्यांना ती देण्यात येणार आहे आणि त्याकरता त्यांचासुद्धा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 8 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जात आहेत, पण मुख्यमंत्री आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या या अयोध्या दौऱ्यामध्ये आता भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन सुद्धा सहभागी होत आहेत। प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जात असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं, पण आधी गुवाहाटी दौऱ्यामध्ये रवींद्र चव्हाण आणि अयोध्या दौऱ्यामध्ये गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांसोबत जाणार असल्यानं विरोधकांकडून भाजप आणि शिवसेनेला लक्ष्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले। गिरीश महाजन हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदार खासदारांवर पाळत ठेवायला जात असल्याचा आरोप ठाकरे गटातले खासदार अरविंद सावंत यांनी केलाय। त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यात भाजपच्या संकटमोचकांच्या उपस्थितीनं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाल्याचं चित्र आहे। अयोध्येला काय, अयोध्येला राम मंदिर आहे, आमचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र आहे आणि त्यासाठी आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। परवा आमचा कॅबिनेट झाल्यानंतर विषय झाला तर त्यांनी मला म्हटलं की नाही तुम्ही चला, आणि म्हणून उद्या दिवसभर नाशिकला कार्यक्रम आहेत, ते आटपून मी रात्री अयोध्येला रवाना नाशिकहूनच होणार आहे, त्यामुळे मी त्या ठिकाणी दर्शनासाठी जाणार आहे। तसे ते नजरकैदे तेच आहेत, तसे ते नजरकैदे तेच होईल। तुम्ही गुवाहाटीचा कशाला उल्लेख करता? सुरतला त्यांच्यावर कोण होतं विचारा ना, कुणी एवढी सुरक्षा प्रदान केली? कुठल्या दुसऱ्या पक्षाचा माणूस जर असं गेला दुसऱ्या राज्यात त्याला सुरक्षा प्रदान करतील का अशी? ते हॉटेल संबंध सुरक्षित होतं। आमचा नितीन देशमुख कसे आलेत ते त्यांनी सांगितले तुम्हाला त्या सगळ्या प्रकरणामध्ये। त्यामुळे ते तसेही पहिल्यापासूनच तसे आहेत, त्याच्यामुळे नवीन काय घडतंय अशातला काही विषय नाहीये। ते नजरकैदेत होते आहेत आणि उद्याही राहतील। महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे राज्यातल्या नेत्यांना झालंय तरी काय असा प्रश्न जनतेला पडलाय। या नेत्यांमध्येच आता आणखी एकाची भर पडली आहे। कोल्हापूरच्या एका भाजप नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय। चंदगड तालुक्यातल्या वाळकुडी केरवडेमध्ये जलजीवन योजनेचा आणि रस्त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम थाटामाटात झाला। शिवाजीराव पाटील असं या नेत्याचं नाव आहे। या व्हिडिओत पाटील आपल्या भाषणात महात्मा फुले यांचं नाव घ्यायला जातात, मात्र थेट निळू फुले यांचं नाव घेत आहेत। खरं तर महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकर यांचा सर्वसमावेशक आणि पुरोगामी महाराष्ट्र आहे असं आपण आदरानं म्हणतो, मात्र याच महाराष्ट्रात भाजपच्या या नेत्याला महात्मा फुले यांचं नाव लक्षात राहत नाही की काय असंच दिसतंय। आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मानाचा मुजरा करून, तसेच शाहू निळू फुले आंबेडकर, शाहू निळू फुले आंबेडकर, शाहू निळू फुले आंबेडकर यांना मानमुजरा करून सन्माननीय व्यासपीठ आमचे सगळ्यांचे नेते, आमचे पक्षाचे वरिष्ठ, माझे मार्गदर्शक, आमचं दैवत भरमण्णा पाटील साहेब। राज्यामध्ये सध्या बाबा विरुद्ध बाबा असं चित्र पाहायला मिळतंय। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर कालीचरण महाराजांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे आणि याला कारण ठरलंय ते धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांबाबत केलेलं वक्तव्य। धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबांच्या देवत्वावर सवाल उपस्थित केला होता। हमारे धर्म के शंकराचार्य जी ने साईं बाबा को देवताओं का स्थान नहीं दिया है। बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी शिर्डीतल्या साईबाबांच्या देवत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। साईबाबा देव नसल्याच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती। आता विदर्भातल्या कालीचरण महाराजांनी धीरेंद्र शास्त्रींवर खरपूस शब्दात टीका केली आहे। साईबाबांच्या विरोधात टीका जर केली तर सगळीकडे त्याची निगेटिव्ह प्रसिद्धी होते। आता प्रसिद्धीच असते, निगेटिव्ह असो की पॉझिटिव्ह असो, तर तेही एक षडयंत्र आहे की साईबाबांवर टीका करायची आणि स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची। जे लोक खऱ्या संतांची टीका करतात,
जे साईबाबांसारख्या महान सिद्ध पुरुषांची टीका करतात निसंशय ते नरकाचे भागी आहेत. शुक्रवारी कालीचरण महाराज शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी धीरेंद्र शास्त्रींचा अप्रत्यक्षपणे जोरदार समाचार घेतला. तसंच पंडित नेहरूंविषयी केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. घडी घडी तुम्ही गांधी नेहरू काही चिवडत बसू नका. मात्र तुम्ही त्या वक्तव्यावर अजूनही ठाम आहात. तुम्ही पुन्हा तेच चिवडत बसताय. मी तर व्हिडिओ बनवलेला आहे मी की ठाम आहे म्हणून. त्या गोष्टी सोडा. गांधी नेहरू चिवडत बसू नका. पुष्कळचे विषय आहेत ना धर्माच्या बाबतीत. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्रींनी साईबाबा देव नसल्याचं वक्तव्य करून एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर शिर्डीवासियांनी धीरेंद्र शास्त्री विरोधात आंदोलन केलं होतं. तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी धीरेंद्र शास्त्रीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. इकडे मुंबईत ठाकरेंच्या युवा सेनेनं धीरेंद्र शास्त्रींच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. वाढता वाद लक्षात घेता धीरेंद्र शास्त्रींनी एक पाऊल मागे घेत साईबाबांविषयीच्या वक्तव्यावर माफी मागितली होती. मात्र त्यावरून सुरू झालेला वाद आणि टीका टिप्पणीचा सिलसिला आज तागायत कायम आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये ऐन एप्रिल महिन्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. नागपुरात चक्क भर दुपारी ढगाळ वातावरणात जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती. तिकडे अमरावतीमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालाय. बुलढाण्यातल्या खामगावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं झोडपून काढलं. वाशिममध्ये झालेल्या पावसामुळे मूग, ज्वारी, कांदा, आंबा आणि भाजीपाल्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अकोल्यातही अचानक झालेल्या गारपिटीसह आलेल्या पावसामुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. साई भक्तांसाठी आनंदाची बातमी असून साईबाबांच्या दर्शनासाठी आता रात्री देखील विमानानं पोहोचणं शक्य होणार आहे. शिर्डी विमानतळावर उद्यापासून नाईट लँडिंगची सेवा सुरू होतीये. दिल्लीहून इंडिगो कंपनीचं पहिलं विमान रात्री 8 वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या वेगवेगळ्या यात्रोत्सवांची धूम पाहायला मिळते. धाराशिव मधल्या येरमाळा इथं आई येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झालेली आहे. आईची पालखी डोंगरावरनं वाजत गाजत चुन्याच्या रानामध्ये दाखल झाली. तर धुळ्यात एकविरा देवीच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. जळगावच्या यावल आणि सावद्यातही यात्रेचा उत्साह पाहायला मिळालाय. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातल्या कुरुंदा इथं भाविकांची श्रद्धा असणारं दुर्गा माता मंदिर आहे. दरवर्षी या मंदिर परिसरात यात्रा भरते आणि रथोत्सवाचंही आयोजन केलं जातं. रत्नागिरीमधल्या केळशी गावातील प्रसिद्ध महालक्ष्मी देवीची यात्रा देखील संपन्न झाली. तर मुळशीच्या कोळवण खोऱ्यात बगाड यात्रा संपन्न झाली. यावेळेला अखंड हरिनाम सप्ताहाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं. धाराशिव जिल्ह्यातल्या येरमाळा इथं आई येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेला सुरुवात झाली आहे. आईची पालखी डोंगरावरनं वाजत गाजत चुन्याच्या रानात दाखल झाली. चुना वेचण्याचा उत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात पार पडला. उपस्थित भाविकांनी आईच्या पालखीवर चुनखडीचे खडे टाकत जयघोष केला. येडेश्वरी देवीच्या यात्रेत चुना वेचण्याच्या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे. वर्षानुवर्ष ही परंपरा कायम आहे. संपूर्ण देशभरात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळी खुर्द या गावात हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं वेगळं दृश्य पाहायला मिळालं. कोथळी खुर्द इथं हनुमान जन्मोत्सवावर माणसांऐवजी वानरांना महाप्रसाद वाटण्यात आला. गावातल्या मुंगसाजी महाराज संस्थांतर्फे माकडांना मिठाई दिली गेली. शिस्तबद्ध पद्धतीनं रांगेत बसवून वानरांनी महाप्रसादाचा आस्वादही घेतला. या अनोख्या पंगतीची चांगली चर्चाही रंगली. अभिनेता सलमान खान आता बुलेट प्रूफ कार मधनं फिरणार आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावानं सलमान खानला जिवे मारण्याची धमकी आलेली होती आणि या पार्श्वभूमीवर सलमान खाननं निस्सान कंपनीची बुलेट प्रूफ कार घेतलेली आहे. पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट.
भाईजानच्या ताफ्यात बुलेट प्रूफ कार. बिश्नोई गँगच्या धमकीनंतर खबरदारी. अभिनेता सलमानच्या सुरक्षेत वाढ. बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं बुलेट प्रूफ SUV खरेदी केलेली आहे. कुख्यात बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आलेली आहे. भाईजानच्या ताफ्यामध्ये आता निस्सान कंपनीची ही कार दाखल झालेली आहे. विशेष म्हणजे भारतीय बाजारात ही कार अद्याप उपलब्ध नाही. सलमानच्या बुलेट प्रूफ कारची अनेक वैशिष्ट्ये आहेत. सलमान खानला वारंवार मिळत असलेल्या धमक्यांमुळे मुंबई पोलिसांनी सलमानला सुरक्षा जरी दिली असली तरी स्वतःच्या खासगी यंत्रणेमध्ये सुद्धा सलमाननं वाढ केली. आणि यातूनच अजूनपर्यंत भारताच्या बाजारपेठेत न आलेली निस्सानची SUV पेट्रोल गाडी जी आहे ती सलमाननं खास घेतली आहे. या बुलेट प्रूफ गाडीमुळे त्याच्यावर जर कोणता हल्ला झाला तर त्या हल्ल्यापासून त्याचा बचाव होऊ शकतो. दक्षिण आशियाच्या कार मार्केटमध्ये निस्सान पेट्रोल ही अत्यंत लोकप्रिय SUV म्हणून ओळखली जाते. आखाती देश आणि इतर आशियाई देशांमध्ये निस्सान कंपनीचा बोलबाला आहे. या कारमध्ये 5.6 लिटर V8 इंजिनचा वापर करण्यात आलेला आहे. तसंच 405 हॉर्स पॉवरमुळे दुप्पट शक्ती निर्माण करण्याची क्षमता या कारमध्ये आहे. सुरक्षिततेचे अनेक फीचर्स या कारमध्ये आहेत. यावरून सलमाननं ही कार का निवडली असेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. नुकतंच सलमान खान एका कार्यक्रमासाठी आपल्या बुलेट प्रूफ कारमधून आलेला होता. खरं तर अभिनेता सलमान खानकडे टोयोटा लँड क्रुझर, लँड रोव्हर, रेंज रोव्हर, ऑडी R7 अशा अनेक महागड्या कार्स आहेत. तसंच खासगी सुरक्षेसोबतच मुंबई पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवलेली आहे. सलमान खान सुरक्षेसोबतच मुंबई पोलिसांनी त्याला सुरक्षा पुरवलेली आहे. सलमान खान गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर आहे. काही दिवसांपूर्वीच सलमान खानचा मॅनेजर जॉर्डी पटेल याला धमकीचा ईमेल आला होता. त्या ईमेलमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधून धाकडराम बिश्नोई नावाच्या व्यक्तीला अटक केली होती आणि या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सरकारी खात्यात नोकरी असणं याहून सुखद गोष्ट नाही असं वाक्य खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या तोंडी कायम असतं. आणि आता याच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे. निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याच्या मागणीवर सरकार विचार करतंय. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुकूल असल्याचंही बोललं जात आहे. राजपत्रित अधिकारी महासंघाला मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची ही माहिती आहे. महासंघाची गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली आणि या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांबाबतच्या विविध विषयांवर चर्चा देखील झाली. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वयही 60 वर्ष करण्याबाबत राजपत्रित अधिकारी महासंघानं भूमिका मांडली. याबाबत तातडीनं दखल घेतली जाणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा महासंघाकडून करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाइम मध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.